नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासमोर एक महत्त्वाची बातमी जी प्रत्येक घरासाठी प्रत्येकासाठी उपयोगी अशी माहिती घेऊन आलेलो आहे। तुम्ही नॉर्मली बघितलं असेल की तुमच्या घरात शेगड्यांमध्ये कधी कधी जाळ येतो, तर तुम्ही मेकॅनिकला बोलवता। तर बऱ्याच गॅस एजन्सीचे मेकॅनिक तुमच्या घरी येतात। ते मेकॅनिक सर्वप्रथम आल्यावरती आपली गॅसची नळी चेक करतात। आपल्याकडं कुठंतरी सिलेंडरच्या तोंडात म्हणजे सिलेंडरचं जे वरचं हेड असतं त्या हेडमध्ये रबरी वायसर खराब झालेला असतो, तर तिथे नेहमी पाणी टाकून बघायचं की तिथे बुडबुडे येत आहेत का। ते बुडबुडे आले तर याचा अर्थ की तो वायसर खराब आहे। तो वायसर त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये बदलून द्यायला त्यांच्या एजन्सीनीच सांगितले। तरी पण त्यांना हा क्षुल्लक प्रॉब्लेम त्या गॅस एजन्सीच्या मेकॅनिकला माहिती असतो, पण तो तुम्हाला हा प्रॉब्लेम सांगणार नाही। तो काय करतो, तो तुमच्या घरात येतो। तुमच्या घरात सर्वप्रथम गॅस लायटर घेतो। गॅस लायटर घेऊन या गॅस शेगडीच्या इथली बटणे, ही गॅस शेगडीची बटणे जी दिसतात ही या गॅस शेगडीच्या इथल्या बटनांना लायटरनी असं बटन फिरवून इथनं या टाईपमधनं असं जाळ काढून दाखवतो आणि आपल्याला सांगतो की तुमचा हा गॅसकॉक खराब झालेला आहे। तुम्हाला याच्या खालचे हे पितळी गॅसकॉक बदलावे लागतील आणि या बदलण्यासाठी तो आपल्याकडनं कमीत कमी 500 पासून 1500 पर्यंत असे पैसे चार्ज करतो। आणि बहुतांशी घरात दुपारी महिला एकट्या असतात, त्या स्वतःच्या जीवाला घाबरतात, त्यामुळं त्या चटकन त्याच्या या सांगण्याच्या भूलथापांना बळी पडतात आणि पैसे देण्यास तयार होतात। आणि तो आतल्या आत जे खराब न झालेले गॅसकॉक आहेत ते गॅसकॉक आपल्यासमोर बदलायची ॲक्टिंग करतो। ती ॲक्टिंग करून आपले गॅसकॉक चांगले काढून त्याच्याकडचे जे निकृष्ट दर्जाचे गॅसकॉक आहेत ते तिथं फिट करतो आणि आपले गॅसकॉक घेऊन जातो। आणि आपल्याकडनं साधारणतः 75 ते 100 रुपयाचा असणारा गॅसचा पितळी गॅसकॉक आपल्याला 300-500 या दरात लावतो आणि आपल्याला हा फसवतो। ही सरळ फसवणूक आहे। त्यामुळं शक्यतो तुमच्याकडं असा कोणीही मेकॅनिक आला आणि त्यांनी जर तुम्हाला असा बटनांच्या इथनं जाळ काढून दाखवला तर त्याला म्हणायचं की परत एकदा आम्हाला हे चेक करून दाखवा, नाहीतर आम्ही सेकंड ओपिनियन घेतो दुसऱ्या मेकॅनिकला बोलवून। त्याच्या भूलथापांना बळी पडायची गरज नाही। ह्या गॅस एजन्सीनी हे बरेचसे कानात बाळी असलेले मेकॅनिक ठेवलेले आहेत। हे मेकॅनिक घरोघरी येऊन याच प्रकारची फसवणूक करतात, कारण आम्ही स्वतः गॅस शेगडीचे दुकानदार आहोत। आम्ही कोणत्याही आमच्या ग्राहकाला चांगली टेस्ट केलेली शेगडी जेव्हा विकतो, त्यानंतर कालांतराने समजा महिन्यानी 2 महिन्यांनी सिलेंडरचा रबरी वायसर लीक असेल तर त्या सिलेंडरमधनं जर वास आला तर ग्राहकाला काय वाटते की बाबा शेगडी लीक झाली आहे, तर तो गॅस एजन्सीच्या HP गॅस एजन्सी किंवा भारत गॅस एजन्सीच्या त्या मेकॅनिकला बोलवतो आणि त्यांच्यावर ब्लाइंड फेथ ठेवतात ही लोक। त्यांना म्हणतो की बाबा नळी चेक करा। नळी तर 5 वर्ष गॅरंटी असते, नळी लवकर कधीही खराब होत नाही। पण या माणसांची, या मेकॅनिक लोकांची टॅक्टिक्स आहे की जी मी आत्ता तुम्हाला सांगितली। लायटरनी बटनांच्या इथनं जाळ काढून दाखवतात। हे जाळ कसा काढतात, हे बटन असं उलटं फिरून थोडंसं ओढतात आणि त्या ओढण्याच्या त्याच वेळेला तिथनं थोडासा गॅस बाहेर येतो आणि त्याच वेळेला ते लायटर किंवा काडेपेटी तिथं लावल्यावर तिथनं असा जाळ येतो। तर आपल्याला वाटतं अरे गॅसकॉक लीक आहे। तर या कारणामुळे बरेचसे ग्राहक आमच्याशी भांडतात की बाबा तुम्ही ही लीक शेगडी आम्हाला का विकली, पण ॲक्च्युली तो तुमचा गॅसकॉक लीक नसतो असतं, कारण सिलेंडरचं जे मुख आहे वरचं सिलेंडरची जी कॅप तिथं रबरी वायसर बदलायचा असतो, तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये बदलून द्यावा लागतो। पण ते न बदलता ही निव्वळ फसवणूक करतात। तुम्ही या भूलथापांना कधीही बळी पडू नका आणि प्रत्येक वेळेला सेकंड ओपिनियन घ्या। ठीक आहे, धन्यवाद।